दरम्यान आगमन झालेलं आहे आमच्या VIP डाईजवरती दिलीपभाई शहा बिल्डर्स, त्यानंतर स्वप्नलोक साईट मॅन होम. वेलकम साहेब, आपलं स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच त्यांच्या समवेत अजित तरे साहेब देखील आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. प्रदीप तरे देखील आहेत, महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. तसेच कल्पेश गुळवी साहेब देखील आहेत. वेलकम, आपलं स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत करतोय. मॅच ऑन होते. तसेच आगमन झालेलं आहे मनोज दिवेकर साहेब, यांचं देखील मी सहर्ष मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय आमच्या या A1 स्पर्धेमध्ये स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक 2024 मध्ये. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. चला मॅचकडे वळूया. मॅच सुरू आहे. रॅडिकल ठाकराचा बाडा त्यांच्या विरोधामध्ये RCB हायवे दिवे. यावेळेला खूप चांगला बॉल ऑन ड्राईव्हचा फटका सजवत असताना डीपमध्ये खेळाडू उपस्थित आहेत. एकच धाव, एका धावेवरती तुम्हाला समाधान मानावं लागेल. फलंदाज विष्णू याला 2 धावा धावफलकावरती. फ्लाइंग स्टार्ट, चांगली सुरुवात इथून करून देत असताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रॅडिकल ठाकराचा पाडा संघाने प्रथम नाणेफेकी जिंकली, क्षेत्ररक्षण निवडलं, आमंत्रित केलं फलंदाजीसाठी RCB हायवे दिवे संघाला. पॉवर प्लेचं हे षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओव्हर द विकेटने शॉर्ट रनने यावेळेला मात्र कट करण्याचा प्रयत्न, परंतु बॉलचा वेग थोडासा कमी राहिला. अपेक्षित होतं थोडंसं पेस येईल, परंतु यावेळेला मात्र कटर चेंडूची हाताळणी केली. डॉट चेंडू, निर्धाव चेंडूची हाताळणी संपुष्टात आली. 2 धावा धावफलकावरती असताना सुदाम चांगल्या टचमध्ये सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर चांगली बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेला मात्र स्लॉक स्वीप करायचं होतं, पंचांकडे दाद मागितली जाते. लाऊड शाऊड आपल्याला ऐकायला मिळाला. यावेळेला मात्र फलंदाजांना शांत ठेवण्याचं काम आतापर्यंत कैलास यांच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगली गोलंदाजी. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे, डीपमध्ये खेळाडू उपस्थित आहे, स्वीकारतील जेल का, पण तसं काही घडलं नाहीये. जीवदान मिळतं येते मात्र फलंदाजाला. दरम्यान बघता बघता इथे 2 धावा पूर्ण केल्या गेल्या क्रीजवरती. 2 धाब्यानिशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावरती. झेल नक्कीच होता. डीपमध्ये लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित होते, परंतु चांगला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि हे प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. एक धाव, एक विकेट तुम्हाला खूप महत्त्वाची आहे या मॅचमध्ये. मॅचचा विचार केला तर दोन्ही बलाढ्य टीम आहे. एक RCB हायवे दिवा त्यांच्या विरोधामध्ये रॅडिकल ठाकराचा पाडा. इथं मात्र स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये अडवण्याचा चेंडू प्रयत्न केला गेला, परंतु जोपर्यंत वेळ होती फलंदाजांकडे 1 धाव घेण्याची, 1 धावेने धावसंख्या 5 आहे. पहिल्या षटक समाप्तीनंतर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कुठले यश मिळालेलं नाही आहे कैलास यांच्या ओव्हरमध्ये, परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. कंजूस गोलंदाजीचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला कैलास यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी. न्यू बॉलर, नवीन गोलंदाजीच्या भोवळ्यावरती पवन आलेत. ओव्हर द विकेटने कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज. पहिलाच बॉल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथं मात्र खेळाडू आहेत, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. शॉर्ट पॉईंटला खेळाडू उपस्थित होते. दरम्यान संधी होती 3 धावा घेण्याची. 3 धावा आहे ते मात्र कंप्लीट केल्या गेल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅटची एज, ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा बहाल केल्या गेल्या. चुका वारंवार आपल्याला या पाहायला मिळतात या मॅचमध्ये.
मागच्या बॉलवरती झेल सुटला होता, त्यानंतर या 3 धावा. यावेळेला मात्र खूप चांगला स्ट्रोक सजवला आहे. ऑफ साईडच्या दिशेने डीपमध्ये खेळाडू होते एक्स्ट्रा कव्हरला, तिथं मात्र बघा पुन्हा एकदा चूक घडली आहे. पुन्हा एकदा 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. मग ज्या ठिकाणी चौकार षटकार येत नाही आहेत, परंतु इथे क्रिकेटची लाईफलाईन डबल सिंगलने इथं मात्र धावफलक हलतं ठेवण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. दरम्यान उपस्थित आपण जाऊया मंचावरती. उपस्थित मान्यवरांचा सत्कार सन्मान आपण करणार आहोत. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत अक्षरशः बांधून ठेवलं आहे फलंदाजांना. ज्या प्रकारे मागच्या मॅचमध्ये फलंदाजी केली होती सुदाम याने, त्यानंतर विष्णू याने चांगल्या टचमध्ये दिसत होते, परंतु इथे मात्र अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आणि बांधून ठेवण्याचं काम केलं जातं आहे. याला फुल टॉस बॉल टर्न केला आहे ऑन साईडच्या दिशेने. वाईड ऑफ लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावेचा प्रयत्न. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथं मात्र फलंदाज बाद. मागच्या मॅचमध्ये जो चांगला टचमध्ये दिसला होता फलंदाज विष्णू, हा बाद झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना चांगली फेकी आली. चांगल्या एंडकडे फेकण्याचं काम केलं लॉंग ऑनच्या खेळाडूने. दरम्यान मोठा हादरा विष्णू हा तंबूच्या आसऱ्याला जाताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावरती आहे 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगली गोलंदाजी रॅडिकल ठाकराचा पाडा संघाची. यावेळेला चेंडू हवेमध्ये, डीपमध्ये खेळाडू आहेत. फक्त मिळेल एकच धाव. एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती आहेत. पवन आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी करत आहेत. मागच्या सामन्यामध्ये देखील अशा प्रकारची गोलंदाजी केली होती. जबरदस्त मारा आपल्याला पाहायला मिळतोय. अधिक पेस या गोलंदाजाकडे आहे आणि त्याचा फायदा उचलत असताना यावेळेला पुन्हा एकदा हुक करायचं होतं. यावेळेला मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता, पण चेंडू पडल्यानंतर काही पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, समजू शकले नाही फलंदाज. यावेळेला निर्धाव चेंडूच्या हाताळणी. धावसंख्या 2 षटक समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती आहेत. दरम्यान उपस्थित मान्यवरांमध्ये आमचे दिलीप भाई शहा बिल्डर्स, स्वप्नलोक साईट मॅन होम, त्यांचा आपण सत्कार सन्मान करणार आहोत. आवर्जून आपल्या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात. म्हणजे मनोज गुळवी साहेब यांच्या माध्यमातून हे सत्कार आपण करणार आहोत. मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, तसंच एक आकर्षक करंडक ट्रॉफी आपण सन्मान चिन्ह आपण देत आहोत दिलीपभाई शहा यांना. वेलकम साहेब. तसेच उपस्थित मान्यवरांमध्ये आमचे साजिद शेख साहेब आहेत, त्यांचा देखील आम्ही सत्कार सन्मान करणार आहोत. रुही टेक्सटाईलचे मालक साजिद भाई शेख यांचा सत्कार सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहत आहात. त्यानंतर उपस्थित मान्यवरांमध्ये शमशेर भाई शेख, रुही टेक्सटाईल्सचे मालक, त्यांचा देखील सत्कार सन्मान संदीप पाटील साहेब यांच्या हस्ते आपण करणार आहोत. सुपर संडेमध्ये आज पाहुणे आपल्याला पाहायला मिळतात, विशेष करून आपल्या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले आहेत. त्यांचा सन्मान सत्कार आपण आपल्या VIP डायसवरती पाहत आहात. शमशेर भाई शेख यांचा सत्कार सन्मान होत आहे.
दरम्यान उपस्थित मान्यवरांमध्ये चंदूभाई सन रिएलेटर्स त्यांचा देखील सत्कार सन्मान आपण करणार आहोत. आमच्या VIP डाईजवरती आपण पाहू शकता चंदूभाई साहेब यांचा सत्कार सन्मान होत आहे. धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सदिच्छा भेट देण्यासाठी सर्व मान्यवर आमचे आले आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आमच्या VIP डाईजवरती आपण नक्कीच पाहू शकता हिमांशू भोईर साहेब आहेत, मंगलमूर्ती कॉम्प्लेक्सचे प्रोप्रायटर मालक. तसेच ॲडव्होकेट करण भोईर साहेब देखील आहेत, त्यांचं सस्नेहपूर्वक स्वागत आहे आमच्या या एवं स्पर्धेमध्ये स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक 2024 मध्ये. दरम्यान चला मॅचकडे बोलूया. मॅचमध्ये यावेळा काय घडलंय, खराब फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली, चौकार आलाय, जबरदस्त बॅटिंग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटर प्रदीप एक षटकार आला, त्यानंतर एक चौकार त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. धाव संख्या आहे धाव संख्या पाहिली तर 23 धावा धावफलकावरती. राऊंड द विकेटने गोलंदाज सज्ज आहे. यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये तिथे झेल मात्र धरणीला दान केलंय. तर मात्र झेल सोडलाय का मास सोडले असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या प्रदीपच्या बॅटमधनं आपण एक षटकार एक चौकार पाहिला होता, हे वादळ मैदानाच्या आतमध्ये असताना इथं मात्र साधा सोपा झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथं मात्र वसंत यांनी सोडला आहे. आणि त्याचा नक्कीच तुम्हाला परिणाम या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील या मॅचमध्ये. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने खोलवा टप्प्याचा बॉल आहे, खूप चांगली गोलंदाजी. एक धाव कंप्लीट, दुसरे धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये कारण क्षेत्ररक्षण उच्च दर्जाचं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. यावेळेला कमबॅक करत असताना वसंत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. रॅडिकल ठाकराचा पाडा या संघाच्या माध्यमातून. आता मात्र विचार केला RCP हायवे दिवा हा संघ चांगली धावसंख्या उभारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 25 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, बॅटची एज. तर मात्र खूप चांगलं यष्ट्यांच्या मागे सुदर्शन आहेत आणि चुकी होणार नाही यष्ट्यांच्या मागे. डॉट चेंडूने तो मात्र तिसरं षटक संपुष्टात आलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावा धावफलकावरती 25 धावा, 2 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत. मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. विनोद आहेत, त्यानंतर प्रदीप ही तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरती फलंदाज. आता मात्र चांगली पार्टनरशिप बिल्डअप करताना आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. एक ओव्हर बाकी आहे, चालेल का? होते नाही, एक ओव्हर होते का विचारा. नवीन गोलंदाज चौथ्या क्रमांकावरती वैयक्तिक पहिलं सांघिक 34 षटक घेऊन आला आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. वेल फिनिशर प्रदीप मैदानाच्या आतमध्ये आहे, तोपर्यंत काही होऊ शकतं मॅचमध्ये. इथून 10 ते 15 धावा जर धावफलकावरती अजून लावल्या गेल्या तर चांगला टार्गेट इथून मात्र समोरच्या संघाला देण्याचं काम होईल. यावेळेला माझा शॉर्ट पिच चेंडूला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी सिक्सर. जबरदस्त शॉट इथून पाहायला मिळाला. शॉर्ट पिच चेंडू होता, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट बॉल घेऊन बॉलला पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारासाठी. या षटकाराने मात्र धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31 धावा धावफलकावरती. आता मात्र धावा वाढवण्याचं काम केलं जातं या मॅचमध्ये. कुठेतरी असं वाटत होतं की 2 ओव्हरमध्ये RCP हायवे दिवा संघ थोडासा बॅकफुटला आहे. परंतु इथून ज्या वेळेला प्रदीप आले चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी, त्यांच्या बॅटमधनं षटकार चौकार आला. त्यानंतर मात्र खूप चांगली धावगती राखण्यामध्ये हा संघ
उजवा ठरला आहे आतापर्यंत या मॅचमध्ये. पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल. खेळाडू उपस्थित आहेत बॅकवर्ड पॉईंटला. जवळजवळ फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला होता. फक्त मेल एकच धाव. एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा धावफलकावरती. 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत RCP हायवे दिवा संघाने. स्लॉग ओव्हरमध्ये खूप चांगली फटकेबाजी करताना आता पाहायला मिळत आहेत दोन्ही फलंदाज. एका बाजूला विनोद नंतर प्रदीप हे देखील चांगला बॅटल इथे रंगेल. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय तो लेग बायच्या माध्यमातून ही धाव पूर्ण करण्यात आली. रॉंग एंडला तिथे मात्र यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता सुदर्शन यांनी. या एका धावेने धावसंख्येचा विचार केला 33 धावा धावफलकावरती आहेत. इथून एखादा मोठा फटका येईल का? षटकार चौकार येईल का? की एखादा विकेट इथं मात्र मिळवून देत असताना आपल्या टीमसाठी संदीप दिसतील का? हे येणाऱ्या चेंडूवरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. संदीप खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग द कार्पेटच्या साहाय्याने जमिनी लगत चेंडू खेळून काढला होता. दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न केला आणि 2 धावा घेण्याच्या नादामध्ये इथून मात्र फलंदाजाची खेळी संपुष्टात आली. प्रदीप हा फलंदाज इथून मात्र बाद होतोय. कुठेतरी चोरटी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला होता प्रदीप आणि विनोद, परंतु हा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फसला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकासाठी संजू आलेत. धावसंख्या आतापर्यंत 34. इथून एखादा षटकार येणाऱ्या काही चेंडूमध्ये एखादा षटकार एखादा चौकार आला तर चांगली मॅच नक्की तर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. विनोद स्ट्राईक वरती आहेत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. नक्की काय घडलं एक्झॅक्टली तिथे मात्र खूप चांगला प्रयत्न मिड विकेटला पाहायला मिळाला. झेलची संधी होती पण तो झेल पकडता आला नाहीये. दरम्यान 2 धावा इथं मात्र पूर्ण केल्या फलंदाजाने. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. असं वाटलं होतं की एका वेळेस चेंडू क्लिअर होईल की काय बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु जितकी ताकद हवी होती तितकी ताकद त्या स्ट्रोकवरती आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. दरम्यान 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेनी इथून मात्र धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा धावफलकावरती. एकदा यावेळेला मात्र सोडून दिलाय. वाईट चेंडू, खराब चेंडूची हाताळणी. अवांतर धाव धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती. आम्ही चांगली गोलंदाजी इथून पाहायला मिळते. एक षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक संदीप यांच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. स्लॉग ओव्हरच्या या षटकामध्ये यावेळेला मात्र पुन्हा एकदा हुक केल्या बॉलला आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा देखील येतोय षटकार. चांगले इथून मात्र पहिल्या इनिंगमधील आपण विचार केला तर 43 धावा जोडण्यामध्ये यश मिळवलेलं आहे RCP हायवे दिवा या संघाला. शेवटच्या बॉलवरती चांगला फिनिश टच आपल्याला पाहायला मिळाला. विनोद यांच्या बॅटमधनं षटकार आला. तत्पूर्वी आपण या ठिकाणी स्वागत आणि सन्मानाकडे वळणार आहोत. उपस्थित मान्यवरांमध्ये मंगलमूर्ती कॉम्प्लेक्सचे ओनर करण भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मंगलमूर्ती कॉम्प्लेक्सचे त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. स्वर्गीय दयाबाई गुडवी चषक 2024 ह्या स्पर्धेमध्ये करण भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मंगलमूर्ती कॉम्प्लेक्सचे ओनर मी विनंती करेन मनोज गुडवे आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांना सन्मानित करायचं आहे.
सकाळच्या सत्रापासून फार मोठ्या संख्येने मान्यवर मंडळी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली आहे. या स्पर्धेचा आनंद घेत असताना हे पाहू शकता या ठिकाणी करण भोईर साहेबांचा शुभ सन्मान केला जात आहे. मनोज गुळवी साहेबांच्या शुभ हस्ते हे पाहू शकता या ठिकाणी एक मायेची उबदार श्वाल आणि हे गुलाबाचं फूल प्रेमाचं प्रतीक असतं ते या ठिकाणी दिलं जात आहे. आणि या स्पर्धेची आठवण एक सन्मान चिन्ह देऊन करण भोईर यांचा शुभ सन्मान करण्यात आलेला आहे. त्यानंतर हिमांशु भोईर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मंगलमूर्ती कॉम्प्लेक्सचे ओनर हिमांशु भोईर यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. स्वर्गीय दयाबाई गुळवी स्मृती चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय आणि या स्पर्धेचा आज अंतिम दिवस जयदुर्गा क्रिकेट क्लब टेमघरपाडाच्या वतीनं अत्यंत भव्य आणि दिव्य स्पर्धा मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आपल्याला पाहायला मिळाली आहे. कोण ठरणार या स्पर्धेचा चॅम्पियन ह्याचं उत्तर खरं तर आपल्याला सायंकाळी पाहायला मिळेलच. ओमकार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ओमकार साहेबांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी विनंती करेन ओमकार साहेब आपण सन्मानाचा स्वीकार करावा. ओमकार ब्रादर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. हे पाहू शकता आपण ऑन स्क्रीन ओमकार ब्रादर यांचा शुभ सन्मान. त्यानंतर निलेश शिंदे साहेब आपण पुढे यावं. निलेश शिंदे यांनाही आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत. हे पाहतोय आपण या ठिकाणी निलेश शिंदे साहेबांचा शुभ सन्मान केला जात आहे. हे या ठिकाणी बघू शकता आपण सन्माननीय निलेश शिंदे साहेबांना आपण सन्मानित करत आहोत. स्वर्गीय दयाबाई गुळवी चषक 2024 या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. थँक्यू सो मच. तर आपण वळूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी टार्गेट आहे हा सामना जिंकण्यासाठी तब्बल 44 धावसंख्येचं. शेवटच्या बॉलवर एक सिक्सर आला. पंचांचा अधिकृत इशारा आलेला आहे. 44 लक्ष आता इथून पार करावं लागेल. सलामीवीर कैलास आणि तुषार पहिलं षटक घेऊन कॅप्टन अशोक सज्ज होतोय आपल्या बॉलिंग मार्कवर. जो संघ जिंकेल तो यापुढच्या लढतीमध्ये सुजाता स्पोर्ट पिंपलासच्या विरोधात खेळेल. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चांगल्या लाईनवर हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूवर सुरुवात केली आहे. अशोकचं वैशिष्ट्यच राहिलं आहे. पॉवर प्लेमध्ये तो नेहमी एक पॉवरफुल सुरुवात करून देत असतो आणि आज देखील ती अपेक्षा त्याच्याकडनं असेल. ओ यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. कीपरकडनं थोडीशी मिस्टेक झाली आणि पहिली धाव बाईकच्या स्वरूपामध्ये रॅडिकल ठाकरा सापाडा या संघासाठी प्राप्त होत असताना मंगलमूर्ती कॉम्प्लेक्सचे ओनर करण भोईर आणि हिमांशु भोईर साहेबांकडनं आम्हाला या स्पर्धेसाठी बंद पॉकेट आर्थिक सहाय्य आलेलं आहे. आपलं शतशः आभार व्यक्त आम्ही करत आहोत जयदुर्गा टेमघरपाडाच्या वतीनं. प्रत्येकी ओव्हरमागे 11 धावा असं समीकरण तुम्हाला पूर्ण करावं लागेल. टार्गेट खरं तर मोठं नाही आहे मात्र तेवढं पण छोटं नाही आहे हे लक्षात असू द्या. आणि समोर चांगलं बॉलिंग युनिट आहे हायवे दिवे संघाकडे. यावेळेला अपील झाली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय अंपायरनं सांगितलं की स्पष्ट ऑप्शनच्या बाहेर चेंडू पळतोय. पंचाचा लेग बाईचा इशारा आणि मिळेल एक्स्ट्राच्या खात्यामध्ये ही धाव. बॅटर्सना आतापर्यंत एकही धाव पूर्ण करता आलेली नाही आहे. पहिली धाव आपण बघितली जी बाईकच्या स्वरूपामध्ये आली. दुसरी धाव आपण बघितली लेग बाईकच्या स्वरूपामध्ये आली. धावसंख्या 2 या आकड्यावर आहे.
हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळेलच. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, मोठा फटका, बॉल जातोय मिड विकेट पॉवर लाईनच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोफ, इट्स अ 4 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळेला फ्लिक केला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर डीप मध्ये मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओ माय गॉड, गोलंदाजाकडनं थोडीशी मिस्टेक झाली. भरपूर दूर होता बॅटर. तुषारची विकेट डोक्यामध्ये जरूर होती, मात्र या ठिकाणी बॉल कलेक्ट करण्यामध्ये अपयश आलं आणि 2 रन्स त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. 2ने आता धावफलक पुढे सरकत असताना धावसंख्या आपण पाहतोय 8 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलोय. अशोक पुन्हा एकदा सज्ज होतोय. सामना करेल कैलास. यावेळेला पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉलला पाठवला. इनफिल्डच्या डोक्यावरनं स्क्वेअर लेगला बॉल सीमा पार. आणखी एक येतोय चौकार आणि याचबरोबर पहिला षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. 12 रन्स प्राप्त करत असताना सेकंड ओव्हरला सुरुवात करेल विष्णू. गोलंदाजी मार्कवर येतोय. सामना करेल बॅटर तुषार ठाकूर. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विंग करण्याचा प्रयत्न. तुषार आज स्ट्रगल करताना दिसलाय, चाचपळताना दिसलाय. रॅडिकल ठाकराचा पाडा संघानं नुकतीच मागच्या आठवड्यामध्ये स्पर्धा जिंकली. जरीमरी क्रिकेट संघ अलीमगडची ती स्पर्धा होती, श्री जरीमरी चषक. पुन्हा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीचित फलंदाज बाद होतोय. स्टंपिंग स्वरूपामध्ये पहिला धक्का लागेल रॅडिकल ठाकराचा पाडाला. त्यावेळेचा हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. विकेट कीपर डाऊन दी बॉल. बडी मछली. बिग विकेट, बिग ब्लो. पवनला आल्या पावली परतावं लागेल. मोठा धक्का लागलाय टीम रॅडिकल ठाकराचा पाडाला.
या वेळेला मात्र स्विंग केलं ऑन साइडला, भिरकावून दिले बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा षटकार. धावसंख्या पुढे सरकत असताना 18 वर धावफलक जाऊन पोहोचलाय. हॅट्रिकची संधी होती खरं तर विष्णूला. आपण बघितलं त्या ठिकाणी वसंत मागच्या मॅच मध्ये चांगला खेळला होता आणि याही मॅच मध्ये आपण पाहतोय चांगली सुरुवात षटकारानं. स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. डॉट चेंडू येतोय. 18 वर धावफलक स्थिर आहे. टार्गेट 44 पार करत असताना येणारे 13 बॉल आणि 26 ची गरज. या वेळेला बॉल हवेमध्ये, फील्डर डाऊन दी बॉल, लॉंग ऑनचा फील्डर आणि जेल ड्रॉप. रनआउटची संधी, डायरेक्ट हिट. इथे मात्र फलंदाज बाद होईल. मात्र वसंतला जीवनदान मिळाले. खरं तर बाद या वेळेला कैलास झाला. एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 19 आकड्यावर धावफलक. 19 रन्स ऑन अ बोर्ड. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. आफ्टर 2 ओव्हर 19 ला 3 गडी बाद सध्याची स्थिती आपण पाहतोय. नवीन बॅटर संदीप मैदानामध्ये एंटर. इथून आता मी म्हणेल स्ट्रॉंगली कमबॅक केलेला आहे टीम RC पाटील फाउंडेशन हायवे दिवेनं. 12 चेंडू आणि 25 ची गरज. मात्र ही जी जोडी आहे वसंत आणि संदीप, या दोघांवर संपूर्ण जबाबदारी असेल या मॅचची. कारण दोघेही एक विस्फोटक बॅटर आहेत आणि चांगल्या स्ट्रोक प्लेसाठी त्यांची ओळख आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पहिलाच बॉल सुदामचा. यावेळेला खोलवर टप्प्याचा होता. बॅटची आतली कडा, इनर एज, बॉल बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअरला. इनसाइड द रिंग चांगलं क्षेत्ररक्षण, मिळेल फक्त सिंगल. स्कोर पुढे सरकत असताना धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचली 20 वर. 24 ची गरज येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. आणि थोड्याच वेळात आपण प्रभू श्रीराम मंदिराची कळश यात्रा आणि अक्षता वाटप ती रॅली इथून निघणार आहे आणि प्रभू श्रीरामांचं आपण गीत संगीत ऐकणार आहोत. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय शफल क्रॉस, हुक केलाय लॉंग लेगला, बॉल बॉर्डर लाईनच्या बाहेर, चौकार येतोय. ऐकलं आपल्या साऊंडच्या माध्यमातून चौकार इथे प्राप्त केला. पण ती चर्चा करतोय ना की वसंतला जो जीवनदान मिळालाय तो भरपूर महागात पडू शकतो. यावेळेला अपील झाली होती, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता.
कंट्रोल पाहायला मिळालाय. समीकरण आता इथून शिल्लक असेल 19 ची गरज येणाऱ्या 8 बॉल मध्ये. 8 चेंडू 19 ची आवश्यकता. पुन्हा एकदा सुदाम तयार होतोय. सामना करेल संदीप. हो, या वेळेला मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. आउटसाइड ऑफ स्टंप चांगल्या टप्प्यावर चांगल्या लाईनवर हा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू येतोय. 7 चेंडू आणि 19 ची गरज आहे. महत्वाचा हा चेंडू असेल कारण या चेंडूवर मोठा फटका आला तर रॅडिकल ठाकराचा पाडा हा संघ कमबॅक करेल आणि इथे विकेट किंवा डॉट आला तर मी म्हणेल चांगली स्थिती हायवे दिवे संघाची आपल्याला बघायला मिळेल. बोलू तयार. ओ, या वेळेला आणखी एक चांगला बॉल आणि इथे पहा रनआउटची संधी आणि फलंदाज होतोय धावबाद. संदीपला मैदान सोडावं लागेल. आणखी एक मोठा धक्का ठाकराचा पाडा संघाला. प्रभू श्रीरामांचं आपण गीत संगीत आज पूर्ण भारतभर विश्वभर ऐकतोय कारण येत्या 22 जानेवारीला दिवाळी साजरी केली जाणार. प्रभू श्री राम येणार. या वेळेला बॅकफुट पंच. फिल्डर उपस्थित आहे. फलंदाज बाद. विकेटचं पतन. विनोदला मिळाली आहे सफलता. वसंतचा खेळ संपलाय. जगत नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. 5 चेंडू 19 ची गरज. सामना आता फसलाय आपण पाहतोय. ठाकराचा पाडा संघ झुंजतोय आणि काय चेंडू हाताळलाय. विनोदनं आज चांगला खेळ दाखवलाय. अष्टपैलू खेळ साकारला. बॅटिंग मध्ये देखील 17 धावांचं योगदान दिलं आणि आता गोलंदाजीमध्ये देखील चांगली सुरुवात मिळाली आहे. पुन्हा एकदा मॅचची आतली कडा. बॉल फाईन लेगला ट्रॅव्हल होतोय. एकच धाव इथे मिळेल.
चेंडू आणि 19 ची गरज. या वेळेला स्विंग केलं ऑन साइडला. वॉट अ शॉट. बैठक बॉल सीमा पार. 6 धावा षटकार. मात्र हा षटकार यायला थोडासा उशीर झाला असं म्हणावं लागेल. 2 चेंडू आणि 13 ची गरज असेल आता सामना जिंकण्यासाठी. येस, 1 धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. म्हणजे 2 बॉल मध्ये 12 ची गरज. मॅच आता आणखी रंगतदार. दोन चेंडू आणि 12 ची गरज. हो, या वेळेला पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. आणखी एक मोठा फटका. इथे पहा, कॅच तर जरूर पकडली. मात्र आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा रॅडिकल ठाकराचा बडा संघाने कमबॅक केला. म्हणूनच तर क्रिकेटला अनिश्चिततेचा खेळ म्हटला जातोय. नक्की या ठिकाणी चेक केलं जाईल की लाईनच्या बाहेर आहे की बरोबर लाईन मध्ये आहे. चेक आपण करतोय की एक्झॅक्टली बॉल बरोबर विकेट मध्ये आहे की विकेटच्या बाहेर टप्पा पडलाय. नो चेंडू या ठिकाणी आहे. फ्री हिट असेल या पुढचा बॉल. खराब हा चेंडू इथे हाताळला आणि पुन्हा एकदा आता 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. आणि महत्वाचं म्हणजे फ्री हिट. 2 चेंडू आणि 9 रन्सची आता आवश्यकता असेल. सामना होता कुठे आणि आता सामना आला कुठे बघा. चेतन पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. फ्री हिट कंटिन्यू असेल आणि बघा काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि 8 ची गरज. शफल झाला होता खरं तर बॅटर. मात्र लेग स्टंपच्या बाहेर. 2 चेंडू आणि 8 ची आवश्यकता. विनोद थोडासा दबावामध्ये जरूर आहे. मात्र इथूनही कमबॅक केलं जाऊ शकतं. 2 बॉल 8 महत्वाचा बॉल. हो, या वेळेला मात्र फ्रंट फुटला स्विंग केलाय. कॅच पकडली त्या ठिकाणी मात्र फ्री हिट. हे पहा, बॅटरी विसरला होता, गोलंदाजही विसरले आणि अखेर 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. ओ माय गॉड. 1 चेंडू आणि 6 ची गरज. अक्षरशः इकडनं मी म्हणेल 2 वेळा अनाऊन्स झालं जरूर. मात्र बॅटरी विसरला, फिल्डरही विसरला होता. आता गोल्डन षटकाराची गरज. 2 धावा अखेर पूर्ण झाल्या. 1 चेंडू आणि 6 ची गरज. आता हायवी दिव्य संघाच्या पाठीराख्यांना एक कंबरेवर हात द्यावं लागले, डोक्यावर हात द्यावं लागले. एक वेळ असं वाटत होतं की सामना सहजगत्या संपतोय. चला, 1 चेंडू 6 कोण जिंकणार. विनोद चांगला चेंडू टाकणार की बॅटर. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. चांगला खेळ त्याने केलाच. संघाचा कॅप्टन देखील आहे. ठाकराचा पाडा. फलंदाजाचं नाव तरी आमच्यापर्यंत पोहोचवा. दीपक. 1 चेंडू 6 ची गरज. हरकत नाही, आपण गोट्या नाव देऊयाच. एका बॉल मध्ये गोट्या षटकार मारणार का.
जीवन, एक चेंडू 6ची गरज, विनोद की जीवन. ओ या वेळेला मात्र लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथे सामना मात्र जिंकलेला आहे टीम RC पाटील फाउंडेशन हायवे दिवेना. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. नीलू मात्रे हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, टफ लक टीम. रॅडिकल टाकराचा बाडा.